श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 15 जून म्हणजे सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा ही तिथी सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या असं देखील म्हटलं जातं. या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या जी आहे तर ती या अधिक महिन्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे ती अधिकच पवित्र आणि तितकी शीघ्र फलदायी मानली जाते. सोमवती अमावस्या ही भगवान शंकरांना समर्पित मानली जाते आणि पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो आणि म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व मानले जाते. त्यामुळे जीवनातील संतुलन शांती आणि समृद्धी येत असते. त्याचप्रमाणे योगायोगाने बघा, ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे या तिथीला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हिंदू पंचांगानुसार या सोमवती अमावस्येचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12:14 सुरू होणार आहे आणि समाप्ती ही 15 जूनला सकाळी 8:14 संपणार आहे. म्हणूनच सोमवती अमावस्या ही 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. सोमवती अमावस्या ही पूजा, उपवास आणि खास म्हणजे स्नान आणि दान धर्मासाठी अतिशय अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी अनेक भक्तिभावाने आणि योग्य रीतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी, अडथळे, दुःख, समस्या ह्या दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत 7.7 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष खास फायदेशीर मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आणि दान हे शनीचे अशुभ प्रभाव जे आहे तर ते कमी करतात आणि जीवनात सुख, शांती, आनंद, समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. त्याचप्रमाणे ही अमावस्या तिथी जी आहे तर ती पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा तितकीच फलदायी मानली जाते. म्हणूनच पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यासारखे महत्वाचे विधी केले जातात. दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केले जाते, ज्यामुळे त्यांच्या पूर्वजांना आशीर्वाद देखील मिळतो. अमावस्येचा हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावी असल्यामुळे या दिवशी तुम्हाला खास करून एक दही भाताचा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. हा दही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र लिहू शकता. तर बघा मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच वेळेला काय होतं की बघा, आपला वाईट काळ सुरू असतो, ज्यामध्ये तुम्ही कितीही कष्ट करा, मेहनत करा, राबा, तरी देखील आपल्याला हवं तसं यश जे आहे तर ते मिळत नाही किंवा आपल्याला आपली प्रगती जी आहे तर ती होत नाही, हवा तसा मोबदला आपल्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण खूप मेहनत कष्ट करून आपले सहकारी पुढे जातात आणि मग आपण कुठे तर खूप नाराज होतो. तर असं का होतं, तर बघा, एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये किती जरी आपण मेहनत केली तरी नशीब आपलं साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा, कितीही व्यवस्थित बोला, वादविवाद हे ठरलेलेच असतात आणि घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणेही होतातच. मुले आजारी पडतात, लहान मुलं किंवा आपल्या घरातील जी काही व्यक्ती आहेत ते वारंवार आजारी पडतात. माणूस आजारी पडला की अक्षरशः पाण्यासारखा पैसा जो आहे ना तर तो खर्च होत जातो. आई वडिलांना मुलं उलट सुलट बोलत असतात
अतिशय टोकाची भांडणं होतात. त्याचप्रमाणे घरामध्ये कुणाशीही पटत नाही. तसेच मुलांचे शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही. मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात. लग्न त्यांचे जुळत नाहीये. मुलांना मनासारखी नोकरी लागत नाही. संतान प्राप्ती होत नाही. ही जी सगळी कारणे आहेत ना, तर बघा आपला जो वाईट काळ आहे किंवा जो बॅड पॅच आपण म्हणतो ना, त्यामुळे होत असतो. परंतु आपल्याला पितृदोष लागलेला असतो. तर बघा आपण बऱ्याच वेळा काय करतो, खूप देवदेव करतो, पारायण करतो, सेवा करतो, परंतु आपल्या पितरांना मात्र विसरून जातो. आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती केली जात नाही किंवा आपल्याकडनं होत नाही. बऱ्याच जणांना माहित देखील नाही. बरेच जण काय करतात, ज्यावेळी पितृपक्ष असतं, आता या पितृपक्षामध्ये पितरांची सेवा केली की डायरेक्ट पुढच्या वर्षी ज्यावेळी पितृपक्ष चालू होईल त्यावेळीच आपण आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती करत असतो. परंतु अमावस्या तिथी जी आहे तर ही आपल्या पितरांच्या सेवेसाठी तितकीच महत्वाची मानली जाते. म्हणून आवर्जून आपल्याला दररोज पितृ अष्टक पठण करणं शक्य होत नाही. आपल्या पितरांचं ध्यान करणं शक्य होत नाही. कारण की आजकाल आपलं जीवनच इतकं धकाधकीचं झालेलं आहे आणि इतका वेळ कुणाकडे आहे. तर म्हणूनच आपण महिन्यातून एक दिवस जो आहे तर तो आपल्या पितरांच्या सेवेसाठी, त्यांच्या ध्यानासाठी आवर्जून आपण काढायचा असतो आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचं ध्यान करून त्यांची सेवा देखील करायची असते. पितरांची सेवा न झाल्यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तर तो लागलेला असतो. बघा आता आपल्याला आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असेल आणि आपल्या पितरांची सेवा न झाल्यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात. तर बघा हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे आहेत. तर सोमवती अमावस्येला सर्वांनी हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. अतिशय छान फरक जो आहे ना तर तो तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल, म्हणजे दिसणारच आहे. जर तुम्ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हे उपाय कराल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये एक खूप चांगल्या प्रकारे बदल झालेला तुम्हाला जाणवेल. यामुळे दर अमावस्येला, दर पौर्णिमेला, दर एकादशीला हे उपाय केले तरीही तुमचा पितृदोष दूर होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तर चला आता जाणून घेऊया की जे काय आपल्याला उपाय करायचे आहेत, कुठले उपाय करायचे आहे, कशा पद्धतीने करायचे आहे. त्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही. आता या दोन गोष्टी प्रत्येकाला शक्य सहज आपल्या घरामध्ये होत असतात आणि अशाच या गोष्टी आहेत, पण याने आपले जे पितृदोष आहेत तर ते देखील दूर होऊ शकतात. हे अनेकांना माहित देखील नाहीये. आज मी तुम्हाला 5 दही भाताचे अतिशय अत्यंत साधे सोपे उपाय सांगणार आहे, परंतु प्रभावशाली असणार आहे. त्यापैकी तुम्हाला जो एक सोयीचा वाटेल, सोपा वाटेल, जी वस्तू तुमच्याकडे असेल, जो तुम्हाला व्यवस्थित वाटेल तो उपाय तुम्ही नक्की सोमवती अमावस्येला करू शकता. तर बघा, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्व उपाय केले तरी देखील चालणार आहे. तर सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात म्हणजेच बाहेरच्या तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवरती, तुमच्या टेरेसवरती, पत्र्यावरती किंवा गॅलरीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवताना मात्र तुम्ही केळीच्या पानावरती ठेवू शकता, द्रोणमध्ये ठेवू शकता किंवा मग एखाद्या झाडाचं मोठं पान, वडाचं पान जे आहे तर ते घेतलं तरी देखील चालणार आहे. आणि जर ते पान तुम्हाला नाहीच मिळालं तर एखादा द्रोण, पत्रवाळी घ्या किंवा मग वाटी, प्लेट घेतली तरी देखील चालणार आहे. बघा तुम्हाला वापरात आणायची आहे ती डिश, तुम्ही फेकून द्यायची नाही. तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा उपाय करत आहोत त्यावेळी ही डिश आपल्याला वापरायची आहे, स्वच्छ धुवून आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि परत दुसऱ्या अमावस्येला आपण या डिश मध्ये आपल्याला दही भात जो आहे तर तो एकत्र करून घ्यायचा. आणि भात शिजवत असताना मात्र आपल्याला त्या भातामध्ये आपण आपल्या खाण्यासाठी जो भात शिजवतो ना त्या प्रकारे आपल्याला तो भात शिजवायचा नाहीये. तर आपल्याला फक्त तेल, मीठ काही घालायचं नाही, तूप घालायचं नाही. फक्त मुठभर तांदूळ घ्या, एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि तो भात शिजवायचा आहे. फक्त एकाच पाण्याने धुवायचा आहे, नाही धुतला तरी देखील चालणार आहे. एका पाण्याने धुवायचा हरकत नाही आणि तो शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला
दही एकत्र करायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं. हा भात आपण शिजवणार आहोत, तो आपल्या खाण्यातील भात नसावा. या भातामधला आपल्याला भात जो आहे तर घरामध्ये मुलांना किंवा कोणत्याही व्यक्तींना द्यायचा नाहीये. आपण जेवढा भात शिजवलाय ना तेवढा भात आपल्याला उपायांसाठीच वापरायचा आहे. घरामध्ये चुकून देखील आपल्याला ठेवायचा नाही किंवा खायचा देखील नाही. तुम्हाला जर खायचा असेल तर तुम्ही दुसरा वेगळा भात शिजवा आणि तो खाऊ शकता, हे लक्षात घ्या. आता अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जसं आपण देवांना नैवेद्य दाखवतो, भरीव चौकोन करतो, तसंच आपल्याला गोल वर्तुळ काढायचं आहे. त्या वर्तुळावरती ही प्लेट, डिश किंवा द्रोण, जी काय पत्रवाळी, पान तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती नैवेद्य ठेवलेला आहे, तर तो त्या गोलाकार पाणी फिरवायचं आणि त्यामध्ये ठेवायचा. त्यानंतर पितरांना एक प्रकारे आमंत्रित करायचं की हा नैवेद्य मी तुमच्यासाठी अगदी मनापासून बनवलेला आहे आणि तुमच्यासाठी अर्पण केलेला आहे आणि तुम्ही त्याचा मनापासून स्वीकार करा. हे जे काही दोष आहे तर ते दूर करा. तुमचा भरभरून अखंड कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती, मुलांवरती राहू द्या. अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः हा मंत्र तुम्हाला किमान 11 वेळा पठण करायचं आहे. अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. आता समोरचा उपाय, कावळे किंवा पक्षी जे आहे हे येऊन भात खातील. त्यानंतर उरलेला जर भात असेल तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या थोडंसं दूर जायचं आहे आणि झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा मग तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता. आता यानंतरचा उपाय तो म्हणजे असा आहे की एक शेणाची गौरी घ्यायची आहे. छोटीशी गौरी घ्या, त्यावरती 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आणि थोडंसं तूप टाकायचं आणि हे प्रज्वलित करायचं. आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा दही भात थोडासा त्यावरती आपल्याला टाकायचा. हे टाकत असताना आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. म्हणजेच काय तर ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आपल्याला मनामध्ये पठण करायचा आहे की जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. हा देखील एक सोपा परंतु साधा प्रभावशाली उपाय आहे. यानंतरचा उपाय आपल्याला संपूर्ण गच्चीवरती प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा थोडा जो आहे तर तो द्रोण मध्ये ठेवायचा आहे. 8 कोपऱ्यांमध्ये 8 दिशांना आणि त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे आणि आपली जी काय इडापिडा आहे तर ती निघून जाण्यासाठी पितरांना मनोमन प्रार्थना करायची आहे. अतिशय सोपा परंतु प्रभावशाली उपाय आहे. आपण म्हणतो ना छोटे पाकिट में बडा धमाका, तशी ह्या उपायांची गोष्ट आहे बघा. फक्त मनापासून उपाय करत चला. तुम्हाला सांगत आहे प्रत्येकाला करणे देखील शक्य होईल असेच हे उपाय आहेत. आणि यानंतरचा समोरचा उपाय आहे तो आपल्या घरात नकारात्मकता घालवण्यासाठी आहे किंवा आपल्या घरातील जी काही नजरबाधा आहे, वाईट बाधा आहे, पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी करायचा आहे. अशाच प्रकारच्या एका प्लेटमध्ये द्रोणमध्ये पत्रवाळीवरती किंवा नारळ पाटी असते ना तर त्यामध्ये तुम्ही असा हा दहीभात ठेवायचा आहे. आपल्या दरवाजावरून तुम्हाला हा 7 वेळा उतरवायचा आहे. फक्त उपाय करत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये. उपाय करत असताना पूर्ण मनापासून करायचा आहे. त्यानंतर हा दहीभात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी जाऊन टाकायचा आहे. परंतु टाकताना एक काळजी घ्या बघा, कोणीही हा भात ओलांडणार नाही किंवा अशा प्रकारे टाका. यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होईल. असा हा उपाय नक्की तुम्ही करून बघा. यानंतर आहे तो म्हणजे कोणासाठी उपाय करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी व्यक्ती असेल एखादी किंवा दवाखाने औषध पाणी केलं तरी तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी व्यक्ती अगदी चांगली होती परंतु अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले. ती अगदी तिच्या विश्वात रमलेली असते आणि तिच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असते, निगेटिव्हिटी आलेली असेल तर तिला कुठली तरी वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषाची लक्षणे तिच्यावरती दिसत असेल तर असं समजा. तर अशाच प्रकारचा जो दही भात आपण बनवला, जसा मुख्य दरवाजावरून भात उतरवला आहे तुम्ही, त्याच प्रकारे त्या व्यक्तीवरनं तुम्हाला 7 वेळा हा भात उतरून घ्यायचा आहे. आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, तुमचे पूर्वज जन्माला आलेले असतील तर बघा, बऱ्याच घरामध्ये एखादे लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावरती काही ना छोटी का होईना खून असते, तर समजावं की हे आपले पूर्वज आपल्या घरी परत आलेले आहेत. आणि मग ते मुलं काय करतो
तर खूप त्रास देतो, चिडचिड करतो, अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून तुम्हाला अशा प्रकारचा दही भात हा 7 वेळा उतरवायचा आहे आणि निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे सांगितलेले उपाय आहे तर ते नक्की करून बघा. जो उपाय तुम्हाला शक्य होईल किंवा मग जी समस्या असेल तो उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने मनापासून केल्यानंतर तुमचा पितृदोष जो आहे तर तो नक्कीच कमी व्हायला सुरुवात होईल. ज्याला पितृदोष असतो ना त्याच्या कामामध्ये प्रत्येक वेळी अडथळे येतात. ज्यावेळी आपण म्हणतो ना अगदी काम होता होता रखडतं, अडकतंय, तर हे लक्षणं पितृदोषाची आहेत बघा. आणि मग त्यांना कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग त्यांना नारायण नागबली किंवा मग मातृगाया वगैरे इकडे जायला सांगतात. त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली केला जातो. निश्चितच आपला पितृदोष दूर होतो, परंतु या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं. त्या ठिकाणी आपल्याला पैसा जो आहे तर तो खर्च करावा लागतो आणि जर आपली परिस्थिती आर्थिक बेताची असेल, आपली परिस्थिती जर नाजूक असेल तर अशा वेळी आपल्या मनामध्ये विचार येतो, आपल्याला एक टेन्शन येतं. आपण काही वेळा समोर असतं परंतु ती वस्तू आपण घेऊ शकत नाही किंवा खर्च करू शकत नाही. आपलं मन जे आहे तर ते आपलं मन ती वस्तू घेण्यासाठी होते, परंतु आपण काही वेळा ती वस्तू घेऊ शकत नाही. का? तर आपली परिस्थिती नसते, म्हणून आपण ती वस्तू घेऊ शकत नाही. आपली परिस्थिती ही बिकट असेल तर आपण कुठून आणणार एवढा पैसा, नाही का? बरोबर ना? आणि त्यामुळे आपल्याकडे पैसा नसेल तर घाबरू नका आणि तोपर्यंत त्रासही सहन करू नका. तर या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे छोटे परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली दही भाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि दर अमावस्येला, दर पौर्णिमेला, दर एकादशीला जर तुम्ही हे उपाय केले तर वर्षभरामध्ये तुमचा कितीही 7 पिढ्यांचा प्रखरातील प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो. म्हणजेच पितरांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो तुमच्या कुटुंबावरती नक्कीच राहील. यासोबतच आपल्या पितरांच्या काही सेवा देखील आपल्याला करायच्या असतात. जसं की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृस्तोत्र म्हणणे, संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तर तो घरी याचा एक पाठ केला ना तर आपण अमावस्या पौर्णिमेला किंवा एकादशीच्या दिवशी केला तरीही त्यामुळे पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. या सेवा करा किंवा मग तुम्ही अमावस्येच्या दिवशी काल भैरवाष्टकम पठण करा किंवा मग ज्यांना ह्या सेवा जसं की आता वाचता लिहिता येत नसेल तर मग तुम्ही फक्त एक माळ घ्यायची आहे किंवा तुम्हाला सरळ दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून आसनावरती बसायचं आहे आणि एक अगरबत्ती लावून द्यायची आहे आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा 108 वेळा तुम्ही या मंत्राचा जप करा. दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही 1 लोटा पाणी जे आहे तर ते काळे तीळ त्यामध्ये घालून हे पाणी आपल्या पितरांना अर्पण करा. तुमच्या पितरांचं ध्यान करा. नक्कीच तुमचा पितृदोष जो आहे तर तो दूर झालेला तुम्हाला जाणवायला सुरू होईल आणि तुमचे पितर पूर्वज जे आहेत तर ते देखील तुमच्यावरती खुश होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते नक्कीच देतील. फक्त मनापासून विश्वासाने चांगल्या मनाने उपाय करा. सोबतच कष्ट आणि कर्म देखील चांगली करा. तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जो काही स्ट्रगल आहे, ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी झालेल्या दिसायला सुरुवात होईल. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.